नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर आज तुम्हाला चटपटीत अशी पेरूपासून रेसिपी दाखवणार आहे। तोंडाला पाणी सुटन अशा पद्धतीची रेसिपी आहे पेरूपासून। पण खूप पेरू तर भरपूर रोगांवर प्रतिकार करणार आहे। आपलं पोटाचे विकार, पोट साफ करणं हे तर गायबच होतं पेरू खाल्ल्याने। तर मी पेरूपासून काय बनवते पहा आता। तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पहा पूर्ण, पेरूपासून काय रेसिपी बनते ती। आता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे पहा। तर सविस्तर सर्वच दाखवणार आहे तुम्हाला मी काय लागणार आहे याच्यासाठी। या पेरूच्या रेसिपीसाठी तुम्हाला काय लागणार आहे, काय पदार्थ बनणार आहे पेरूपासून, नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण। मैत्रिणींनो, खूप तोंडाला चव देणारा पदार्थ आहे हा, खूप छान आहे। तर नक्कीच व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला। तर हे पहा, आता कोथिंबीर तर चिरून घेतलेली आहे मी। हे पहा, मस्त अशी कोथिंबीर चिरून घेते। ही चिरून घेतली कोथिंबीर। एक मिरची घेतली, ती मी उभी कापली आणि अशी चिरून घ्यायची। तिला पण 4 फाकळ्या केलेल्या आहेत। छोटी 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 पीस करायची त्याची, लगेच होतात, वेळ लागत नाही त्याला। तर हे पण भरून ठेवते मी लगेच दुसऱ्या ह्याच्यात, म्हणजे एक एक वस्तू मला दाखवते त्यात आपल्याला त्या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ते। तर पहा बरं, हे पण एका छोट्याशा वाटीमध्ये भरून ठेवलेलं आहे मी। आता हे त्याच्यात ठेवते आणि पुढे एक लसूण घेते। लसणाच्या 2 पाकळ्या घेणार आहे मी। पहा, अशा लसणाच्या 2 पाकळ्या घेतल्या। एक सोलून घ्यायच्या, त्या तशाच नाही घ्यायच्या, बाहेर साल काढून घ्यायची त्याची। आणि त्या आपल्याला काय उपयोगी करणार आहे पुढे पहा। तर बस एवढी पुरेसे आहे आपल्याला। आता मी किसणी घेते आणि ह्याने किसून घेते लसूण। बारीक किसला तर छान चव येते त्या रेसिपीला, त्याच्यामुळं बारीक किसणीने किसायचं। हे पण भरून ठेवते। हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे, म्हणून बस पुरेसं आहे एवढं। तर हे बाजूला ठेवते। आता ही काकडी घेणार आहे मी। काकडी पण अशी सालूक काढून घ्यायची त्याची काकडी। कवळी काकडी असली तर छानच हा मैत्रिणींनो। आणि एवढी काही लागणार नाही आपल्याला, अर्धी काकडीच पुरेशी आहे आपल्याला ती। आपण जेवढं करणार आहे त्या रेसिपीसाठी अर्धीच काकडी पुरेशी होणार आहे आपल्याला। तर ही सालूक घेतली सर्व आणि ही बाजूला घेते आता काढून। आणि त्याला पण किसून घ्यायचे आपल्याला व्यवस्थितशीर। हे पहा, ही मोठी किसणी आहे ना, त्याने किसायचं। आणि ह्या रेसिपीला पहा आता कशा पद्धतीने मी करणार आहे। अगदी सहज होणारं आणि सोप्या पद्धतीतली रेसिपी आहे, पण खूप चविष्ट, खूप तोंडाला चव आणणारी आहे। तर ही अर्धीच घेतलेली आहे मी, आता जास्त नाही घेतली। पहा, पुरेशी आहे आपल्याला एवढी। तर ही पुरेशी आहे आपल्याला, मी ठेवते भरून। तर ही पण बाजूला ठेवते। तर हा पेरू मेन चीज आहे। हा पेरूमध्ये मी कापणार आहे हा पेरूला। पहा तुम्ही, असा कापून घेणार आहे। हे पहा, हा पेरू एकदम कडक घ्यायचा पेरू, नरम नाही घ्यायचा पेरू कधी पण। नरम असतो ना तो एकदम तयार झालेला, तो नाही घ्यायचा, असा कडक घ्यायचा। आणि ह्यातल्या बिया मी काढून टाकणार आहे, बी ठेवणार नाही जरा पण त्याच्यामध्ये। त्याचं मागचं पुढचं काढून टाकायचं आणि संपूर्ण बी काढून घेणार आहे, जेवढा बीचा गर आहे ना। आणि मधलं पण कामाला द्यायचं, म्हणजे कामाला येणार ते मुलं आवडीने खातात। ते मधलं बी असतं ना त्यातलं, तर तो गर, तो पण छान लागतो, म्हणून तो मी बाजूला ठेवणार आहे। म्हणजे ह्याची काहीच उपयोग पडतो सर्व, याचा वाया जात नाही काहीच पेरूचा। फक्त आता आपल्याला
आता हे बाजूला ठेवते आणि साफ करून घेते जरा. आणि ह्याला पण किसणी घ्यायची आणि मोठी किसणीने ते काकडी किसली ना तशीच किसायची आपल्याला. तर अशा पद्धतीने किसून घेणार आहे मी. हे मोठ्याने किसल्याने कसं पाणी सुटत नाही आपल्या आपण करणार आहे ते त्याला पाणी सुटत नाही, म्हणून मोठ्यानेच किसायचं आणि चांगली चव लागती आणि खाण्याच्या वेळेस पण खूप छान. म्हणून जर मोठ्या किसणीनेच किसायचं, बारीक याने किसायचं नाही. आपण बटाट्याचा किस वगैरे करतो किंवा असं काय पदार्थ वेगळे जरा मोठं असलं कोबी किसतो अशा पद्धतीने त्यानेच किसायचं. आता हे मी बघा हे आता किसून पूर्ण किसणार आहे. ते पेरू पूर्ण घेणार आहे म्हणून दुसऱ्या भांड्यात घेऊन मग किसणार आहे. तर मी पूर्ण दाखवते तुम्हाला. तर हे संपूर्ण मी पेरू किसून घेतलेला आहे, बाजूला ठेवलेला आहे, सर्व काढलेलं आहे. आता पेरू काळा पडत आपला, म्हणून ह्याच्यात पटकन लिंबू पिळायचं. नंतर पेरू लगेच काळा पडतो. आणि लिंबू पिळण्याचं कारण मेन गोष्ट आपण करणार आहे. आता तुम्हाला सांगते रेसिपीचं नाव. पेरूची कोशिंबीर बनवणार आहे. झटपट होती कोशिंबीर. जेवणाआधी 5 मिनटं बनवा. अगदी मस्त तोंडाला चव आणणारी कोशिंबीर आहे. जास्त वेळ बनवून ठेवू नका. ही पदार्थ मी बनवला आहे तो कोशिंबीरीचा, कारण की तो काळा पडतो. आता दही टाकलं तर नाही पडायचा काळा. आता मी लिंबू टाकलं आहे तरी नाही पडणार. तर मी तुम्हाला दही घालायचं असलं तर पटकनी घालायचं दही पेरू किसल्यानंतर लगेच, नाही तर लगेच काळा पडतो पेरू आणि रंग बदली होतो पेरूचा. म्हणून आता मी टाकलेली आहे काकडी. आता कोथिंबीर पण टाकते भरपूर सारी. ती काकडी किसली होती ती पण टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि लिंबू पण पिळलेला आहे. 1 लिंबू पिळून घातलेला आहे मी. आता इथे फोडणीसाठी मी तेल गरम केलेलं आहे. याच्यात टाकली जिरी, याच्यात टाकला तर लसूण आपण किसलेला, या मिरच्या आणि वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकायची त्याच्यामध्ये. आणि हा मस्त तडका त्या कोशिंबीरवर टाकायचा आहे आपल्याला. हा तोंडाला चव येणार ते तडका टाकल्यामुळं अगदी सुगंध परकटणार घरभर. इथे थोडासा हिंग टाकायचा मात्र फोडणीमध्ये. हे पहा असा मस्त चरकणी आवाज आला आणि छान असा मस्त तडका बसलेला आहे. अगदी ही रेसिपी आणि हे बनवल्याने मी आत्ता तर खूप सुगंध सुटला आहे त्याचा पेरूचा. मस्त घरामध्ये अगदी मंद पसरला आहे सुगंध घरामध्ये. तर अशा रीतीने मैत्रिणीनं जेवणाची रन्नत वाढवायची असली तर अशी काहीतरी वेगळी कोशिंबीर करा आणि खायला घाला सर्वांना. खूप छान, खूप टेस्टी लागती. आणि जे आपण म्हणतात ना भूक नसली तरी जेवायला बसा कोशिंबीर पाहून, अशी कोशिंबीर बनते. तोंडाचं जास्तच जेवण जास्त जातं आणि कोशिंबीर पेरूमुळे आपले पोट्स पण साफ होतं. पोटाचे काही विकार असते ते पण गायब होतात. तर पेरू खायला काय हरकत नाही. हमेशा पेरू खात जा. कशा ना कशा रीतीने पेरू खायचा. आता इथे मीठ टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे. लास्टला मीठ टाकायचं का की मीठ टाकलं का पाणी सुटतं, म्हणून पाणी सुटावं नाही म्हणून. ह्याच्यात तुम्ही दही पण टाकू शकता मैत्रिणींनो, ते पण सांगते तुम्हाला. याच्यात दही तर मला लिंबाची हवी होती म्हणून लिंबाची केलेली आहे. तुम्ही दही टाकून पण करू शकता. ही मी आता झालेली आहे. लगेचच जेवायला वाढायचं आणि ही कोशिंबीर ताटाशी लावायची. फार सुंदर जेवण जातं आपलं मस्त. गप्पा छप्पा मारत अशी कोशिंबीरीचे ताटाला असल्यावर गप्पा छप्पा मारून जेवण असल्यावर विचारू नका. 2 घास जास्तच खाणार आपण. तर मैत्रिणींना कशी वाटली ही पेरूची कोशिंबीर? तुम्हाला झटपट होणारी कोशिंबीर आहे. जास्त वेळ खात नाही. रंगही फार सुंदर दिसते त्या कोशिंबीरीचा. आणि कितीही खा पोट भरणार नाही. तुम्ही अख्खी वाटी जरी खाल्ली ना तरी पोट भरणार नाही. तर नक्कीच आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. चला बाय, परत भेटूया.